नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. मेट्रो 20 महाफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नवीन संसद भवनाला गळती लागली असून संसद भवनाच्या लॉबीत पाणी गळत असल्याचं समोर आलंय. पावसाळी अधिवेशन सुरू असताना नवीन संसद भवनाला गळती लागली आहे. देवांच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवण्यावर बंदी घालण्याच्या आदेशावर अंमलबजावणी व्हावी यासाठी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल झाली. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी नोटीस बजावली आहे. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं कर्करोगानं निधन झालं. त्यांनी वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. अंशुमन गायकवाड यांनी रक्ताच्या कर्करोगाशी दीर्घकाळ संघर्ष केला. लंडनमधल्या किंग्स कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर नुकतेच उपचार करण्यात आले होते. गेल्याच महिन्यात ते लंडनमधून भारतात परतले, पण गायकवाड यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये गावांकडून शहरामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीला गावातीलच एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून मागील 1 वर्षापासून सतत त्रास देत होता. घाबरलेल्या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आता मुलीच्या मावशीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गायत्री दाभाडे असं या तरुणीचे नाव असून ती पोस्टर कॉलेजमध्ये BSHMच्या 2ऱ्या वर्गामध्ये शिकत होती. अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे. नाशिक रोड कारागृहातील अंडा सेलमध्ये अबू सालेमचा महिनाभरापासून मुक्काम होता आणि तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमचा नाशिकच्या कारागृहामध्ये त्याला हलवण्यात आलं होतं. अबू सालेमला महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यासाठीच कडेकोट बंदोबस्तात भारतातील एका मोठ्या शहरात अबू सालेमला हलवण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांना फवारणीचे सत्र सुरू केलं आहे. सततच्या पावसामुळे पिकांमध्ये तण माजल्याशिवाय किडींनाही जोर धरला आहे. पावसाने उघडीप दिल्याने कीटकनाशक फवारणीला वेग आलेला आहे. नाशिकमध्ये नवविवाहितेवर भोंदूबाबाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोटदुखीवरील उपचार करण्याच्या बहाण्याने नवविवाहितेला गुंगीचं औषध देत बलात्कार केलाय. नाशिकच्या वडाळा गाव येथील मेहबूब नगरमध्ये घटना घडली. पीडितेच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध इंदिरानगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हुसन यासिन शेख असे 32 वर्षीय संशयिताचे नाव आहे. खड्ड्यात पाणी असताना कॉन्क्रीट करणं ठेकेदाराला महागात पडले आहे. वारजे येथे खड्ड्यामध्ये पाणी जमा असलेले असताना सिमेंट कॉन्क्रीट टाकून खड्डा बुजवण्याचा उद्योग ठेकेदाराला करणे आता चांगलंच महागात पडलंय. ठेकेदाराला महानगरपालिकेने 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. चुकीच्या पद्धतीने केलेला रस्ता उखडून टाकून तेथे नव्याने रस्ता करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा या 8 तालुक्यातील गडकिल्ले, पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे अशा पर्यटन स्थळावर लागू करण्यात आलेले जमावबंदीचे आदेश 1 ऑगस्टपासून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक आदेश लागू करायचे की नाही हा निर्णय प्रांताधिकाऱ्यांनी घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे नेते सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी येणार असल्याने सारसबाग परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय. पुण्याच्या भोरमध्ये दरड प्रवण क्षेत्र असलेल्या धानवली गावातील तात्पुरतं स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. स्थलांतरित गावातील नागरिकांना वारे, पाऊस यामुळे सर्दी, खोकला यासारखे साथीचे आजार होत असल्यामुळे मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांकडून मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे. भाटघर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते. धरण आता
94.26% भरला आहे। त्यामुळे धरणातून 1750 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय। नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा मेगा ब्लॉक 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे। या काळात अनेक अभियांत्रिकी कामे केली जातील। मेगा ब्लॉकमुळे नागपूर भुसावळ मार्गावरील 11 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। वेगवेगळ्या तारखांना गाड्या रद्द केल्या जातील। या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहे। तसेच भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे। महाराष्ट्र कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे। कोविड काळात घाटी रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली होती आणि त्या कोविड माध्यम योद्ध्यांना आता कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतलं नसल्याने हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी कर्मचाऱ्यांनी केली आहे। पैठण शहरात ई-केवायसी साठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। शहरातील संत एकनाथ गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी आता गर्दी केली आहे। गॅसच्या ई-केवायसी साठी मोठी गर्दी झाली। 31 जुलै पर्यंतच ई-केवायसी करता येईल या चर्चेमुळे आता गर्दी झाली आहे।